राम राम मंडळी, तुम्ही म्हणाल हे टिमके घेऊन ही एवढी गर्दी कशी काय, एवढी लोक कुठून जमलेत? तर नक्कीच मित्रांनो, इथे जत्रा आहे. आश्विन महिन्यामध्ये भैरवगडाची एका रविवारी यात्रा असते. त्या यात्रेसाठी जमलेले आहे सर्व भाविक आहेत मित्रांनो. तर व्हिडिओ खूप भारी आहे, व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत बघा. खूप सारी गर्दी होती. आपण भैरवनाथाच्या वाट्याला गेलो होतो, त्याचाच व्हिडिओ तुम्हाला पूर्ण जो व्हिडिओ तो आपल्या चॅनलवरती बघायला भेटेल. व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो. तर राम राम मंडळी, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही म्हणाला चष्मा विसरा लावून कुठे निघालात, तर नक्कीच मित्रांनो आपण आज निघालोय शिरपुंज येथे. भैरोबा आहे, त्या भैरोबाची वाट आहे. आपल्यासोबत आज अजित आहे. त्या भैरोबाची वाट कशी असते ते नक्कीच तुम्हाला या व्हिडिओद्वारे दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर नक्कीच व्हिडिओ खूप छान होणार आहे, शेवटपर्यंत बघा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल, चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा आणि अनेक मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला लाईक करा. चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा. भैरोबा हे आदिवासी लोकांचे एक कुलदैवत आहे मित्रांनो. आदिवासी भागामध्ये बऱ्याच डोंगरावर भैरोबाचे स्थान सापडते, देवस्थान आहे. आज आपण ज्या डोंगरावरती जाणार आहे तिथे पण भैरोबाचे देवस्थान आहे. ते बघा, रंधा गावावरून चाललोय आपण. रंधा गावचा हा पूल यानंतर मित्रांनो आपण रंधा स्टॉपवरती थांबणार आहे. तिथे एक आपलं तिथं मित्र आहे, त्यांना आपण पिकअप करणार आहे तिथून. ते आपल्यासोबत येणार आहे. हे बघा, रंधा धबधब्याचा हा सुंदर असा परिसर, सकाळ सकाळचं वातावरण आहे. आज भैरवगडावरती जाण्याचा योग असा. ते बघा, आपले मित्र माऊली खाडे ते पण आपल्या सोबत येणार आहेत. त्यांना पण आपण सोबत घेऊन पुन्हा एकदा निघालो तेरुंगण गावावरून. आपण सरोवरवाडीवरून जो घाट आहे, माशाचा घाट, त्या घाटावरतून जाणार आहे तेरुंगण वरून सरोवरवाडी. भैरवगड शिरपुंजे इथे येण्यासाठी मित्रांनो राजूरवरून पण आपण येऊ शकतो. राजूरवरून साधारणपणे 20 ते 25 किलोमीटर अंतर आहे. आणि हा आता आपण आलोय, हा माशाचा घाट आहे. तर चला, गाडीवर टेबल सीट काही वरती जायला रस्ता थोडासा कच्चा आहे, त्याच्यामुळे आपण गाडीवरतून खाली उतरलो आणि आपण आता पायी पायी, इथे शॉर्टकट आहे आपला, या शॉर्टकटने आपण जाणार आहे. बघा, आपले अनुभवी व्यक्तिमत्व माऊली खाडे आपल्यासोबत आहेत. आणि भरपूर सारी आज गर्दी असणार आहे भैरवगडावरती. बघा, भरपूर सारे हे तेरुंगण गावची पोरं पण आपल्या सोबत चाललेत माग रस्त्याने शॉर्टकटने. माशाच्या घाटाने गाडी चढत नव्हती म्हणून आपण वरती चाललोय. तर त्याला भरपूर चांगला आज दिवस आहे. शिरपुंजे भैरवगड राजूरवरून एक मार्ग आणि तेरुंगणवरतून आपण आलो होतो, तिथं एक माशाच्या घाटाने मार्ग आहे. तर आपण आता जाखोबाईपाशी निघणार आहे. आणि वरतून तुम्ही जर परिसर बघितला तर भरपूर सारा असा सुंदर असा निसर्ग आहे. समोर जो आपल्याला दिसतोय तो पाबरगड आहे आणि पाबरगडाच्या इकडे आपण माशाच्या घाटाने वरती चढतोय. बराचसा अवघड असा घाट, हा घाट फोडून चांगला रस्ता तयार होणार आहे. हे बघा, इकडे मोठा खडक तोडलेला आहे. या खडकावरून हा घाट जाखोबाई जे मंदिर आहे वाघोबाचं तिथे निघणार आहे. बघा, चांगला रस्ता थोड्या दिवसात आपल्याला इथं बघायला भेटेल अशी अपेक्षा. समोर हा पाबरगड आहे. इकडनं सर्वच आपले भक्त चाललेत आज शिरपुंजाला. तर साधारणपणे आपण जवळजवळ जाखोबाई मंदिर या मंदिरापर्यंत आलेलो आहे. इथं वाघ्या पण आहे. या वेशीवरती असणार हे मंदिर खूप छान आहे, सुंदर आजचं वातावरण. भरपूर साऱ्या गाड्या आज चालल्यात, भरपूरच गर्दी असेल. अजित, मी आणि आपले माऊली खाडे, राष्ट्रवादी तालुका सहसचिव. तर चला, तर आपण फायनली येऊन पोहोचलेलो आहे आता धामणवन या गावामध्ये. या गावातून पण एक भैरोबाची काठी निघते. या बघा, भरपूर सारी लोक जमत आणि इथं काठीची तयारी चालली आहे. बघा, सनई वादक आहेत आपले, संबळ सनई जुनी कलाकार. त्या शिरपुंजे गावात आपण जाण्यासाठी तिथनं निघालेलो आहे. भरपूर रस्त्याला गर्दी. समोर जो डोंगर दिसतोय तो घनचक्कर डोंगर आहे. तर चला, पूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओद्वारे देण्याचा मी प्रयत्न करतोय. तर साधारणपणे ना आश्विन महिन्यात एखाद्या रविवारी ना भैरोबाची वाट असते. ती भैरोबाची वाट म्हणजे इथल्या आसपासच्या गावांची ना ती एक भैरोबाची जत्राच असते. आपण जे शेतातलं धान्य पिकवतो त्या अगोदर आदिवासी समाज निसर्गाला अर्पण करण्याची प्रथा आहे. तर इथं आपल्याला शिरपुंजेचा फॉरेस्टचा टोल नाका लागेल. तुम्ही जर पर्यटक असाल तर तुम्हाला नक्कीच इथे टोल फाडावं लागेल. आम्ही लोकल असल्यामुळे आम्हाला टोलची काही गरज नाही. तर आपल्याला पहिल्यांदा भली मोठी कमान लागेल शिरपुंजे गावची.
तिथून आपल्याला कमानीकडून थोडं पुढे जायचंय. नंतर आपल्याला 2 टर्न सोडल्यानंतर आपल्याला भैरवगडाकडे जाणारा रस्ता भेटणार आहे. आज तशी बघायला गेली तर रविवार असल्यामुळे भरपूर सारी गर्दी आहे. बघा इथं बॅनर आहे आणि इथे ही भैरवगडाकडे जाणारा रस्ता आहे कमाने. तर आपण भैरवगडाच्या पायथ्याला आता थोड्याच वेळात पोहोचणार आहे. हे बघा आजची गर्दी तुम्ही म्हणला तर सगळ्या रस्त्याने गाड्या, पार्किंगला सुद्धा गाडी लावायला जागा नाही इतक्या गाड्यात. इतकी मोठी श्रद्धा आहे लोकांची. आसपासच्या जेवढी गावात भरपूर मोठी जत्रा असते. भैरवाची वाट म्हणली तर गर्दी तर तुम्ही पाहताच. आता वरती तुम्हाला डोंगरावर पण गर्दी. हे बघा इथं ही पार्किंग तर आहेच, अजून जी वाडी आहे त्या वाडीच्या मध्ये पण पार्किंग आहे. तर चला तिथनं आपली भैरवाची काठी निघणार आहे. तिथे आपण आता थोड्याच वेळात पोहोचतोय. व्हिडिओ कंटिन्यू करा. तुम्ही पण या भैरवगडाच्या वाटेला आले होते का नाही, कधी आले असेल तर नक्की कॉमेंट करा. नसेल आला तर पुढच्या वर्षी नक्की या मित्रांनो. तर हे बघा त्या भैरवाच्या काठ्या घेऊन चाललेले ते भाविक शिरपुंजे गावचे नागरिक आहेत ते. तर आपण मंदिरापाशी आलोय जिथं हनुमान मंदिर आहे शिरपुंजे गावातील. तिथनं भरपूर सारी लोक त्या काठीची वाट बघतात आणि इथं काठीची मिरवणुकीसाठी तयारी झालेली. तर आपले सर्व मित्र कंपनी इथे येऊन उपस्थित होते. संतोष होते, सर्व जालिंदर भाऊ तिथले कार्यकर्ते आणि मस्तपैकी बँड लावलेलं होतं. तर शिरपुंजे गावातून सकाळी भैरवाची काठी निघते. मस्त वाजत गाजत अशी तिची मिरवणूक काढली जाते. काही लोक आहे ना मित्रांनो हा आनंद घेण्यासाठी खूप लांबून येतात. तर भैरवाची वाट काय असते ते नक्कीच तुम्हाला व्हिडिओद्वारे बघायला भेटेल. तर चला धारेराव बँड आहे, आपला अकोला तालुक्यातलाच आहे. नक्की खूप छान गायक आणि वादक आहेत याच्यातले भरपूर सारे. बघा शिरपुंजे गावचे भक्त मस्त काठ्या आणि तिरसूळ बिरसूळ घेऊन भैरवाची वाटीतून मंदिरापासून चालू होते. पावसाळ्यामुळे मित्रांनो इकडे भरपूर सारा पाऊस पडतो. त्या पावसामुळे ना रस्ता भरपूर खराब होतो. रस्ता धसला जातो. रस्त्याच्या आजूबाजूला भरपूर सारी झाडे उगतात, त्याच्यामुळे रस्ता खराब होतो. ते साफ करण्याची जी प्रथा आहे त्याला भैरवाची वाट म्हणतात. बा भरपूर सारी पब्लिक आता ही काठी घेऊन आपण भैरवाच्या गडावरती चालू शिरपुंजा गावातनं निघलेलं आहे. सर्वच आपले मित्र कंपनी पण याच्या सोबत चाललेले. हे बघा सर्वच आपले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते हे सर्व इथल्या गावातले काही नागरिक, सरपंच, सदस्य सर्वांच्या समवेत आज आपण आमदार साहेब यांच्या सोबत आपण ट्रेक करणार आहे. पायथ्याला आल्यानंतर आहे नाही तर भरपूर सारे आपल्याला जत्रात भरलेली दिसते. अनेक खेळण्यांची दुकानं, छोटी खाऊची दुकानं, प्रसादाची दुकानं अनेक आपल्याला इथं गडाच्या पायथ्याला भेटेल. तुम्ही जर यात्रेनिमित्त येत असेल तर गाडी तुम्हाला खूप लांब लावावं लागेल, कारण इकडं आपल्याला पार्किंगसाठी जागा नाही आहे. भरपूर खाऊची दुकानं आहेत, इकडं खेळण्याची आहेत, आजूबाजूला इकडं खावाची दुकान आहेत. मोठी जत्राच आहे. इथे आपले मित्र होते बारीचे आणि इकडे गावकरी होते अक्षय. हे बघा खरेदी झाली भरपूर. इकडे त्यांनी पिकं भरून माल आणलेले बारीचे धर्मवीर खाडे. चला असं हा बाजार भरलेला आहे, यात्रा भरलेली. यात्रेचा आनंद घेत आपण शिरपुंजे भैरवगडावरती आता आपण जाणार आहोत. नक्कीच वाटेची माहिती तुम्हाला देण्याचा पुरेपूर माझा प्रयत्न आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो ते मात्र तुमचा अभिप्राय आपल्या कॉमेंटमध्ये सांगा. हे बघा गावाले पेढे घेऊन आलेत कारभारी खाडगीर. खूप छान पेढे असतात त्यांच्याकडे. तर बराचसा वेळ आपण ज्यांची वाट बघत होतो, ज्यांच्यासोबत आज आपल्याला ट्रेक करायचा आहे ते अकोला तालुक्याचे आमदार साहेबांचं आगमन झालेले. तर चला आमदार साहेब आलेले आहेत, त्यांचं स्वागत करून आपण त्यांच्यासोबत आजचा ट्रेक आपल्याला करायचा आहे. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ छान होणार आहे. बघा सर्व आपले मित्र कंपनी, सरपंच कोटवाडी, जालिंदर भाऊ, निगळे साहेब,
सगळेच आपले कार्यकर्ते घेऊन आपण भैरवगडावरची ट्रेकसाठी झाले. हे बघा आमचे गाववाले दिलीप त्यांची मुलीला घेऊन दर्शनासाठी डोंगरावरती जाणार आहेत. आणि इथे बँडच्या तालावरती थोडासा आपण आनंद घेऊ नाचायचा. नंतर पालखीसोबत आपण वरती जाणार आहे. चला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा मित्रांनो. आपण आता थोडासा नाचण्याचा आनंद घेऊ. जी मिरवणूक निघणार होती त्यासाठी भरपूर सारे भक्तगण जमले होते. बघा इकडे वरती मंदिराकडे जाणारा रस्ता आहे आणि गर्दी तुम्ही पाहू शकता किती मोठी गर्दी. दरवर्षीप्रमाणे यावर्षी भरपूर सारी गर्दी. आणि आपला हा धारीराव बँड एक नंबर वाजत होता. साहेब नाचत होते भरपूर सारे. तर म्हटलं चला आपण पण आपल्या थोडासा एन्जॉय करूयात सर्वच मित्र कंपनी आणि आम्ही पण थोडासा एन्जॉय केला. तर चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. तर चला थोडंसं काठीसोबत नाचून झाल्यानंतर आता फायनली आपण भैरवगडावरची जी वाट आहे त्या वाटेला सुरुवात करणार आहे. सुरुवात झालेली पायऱ्या चढून गेटवरती. तर चला भैरवगडाबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला सांगतो मित्रांनो. आपल्याला जी माहिती आहे, काही लोक मित्रांनो ही वाट साफ करत असताना काही ज्या स्त्रिया आहेत या बघा इथं स्त्रिया चाललेल्या आहेत आपल्या बाजूलाच. तर ते आपले केस मोकळे करून हे केसाने भैरवगडावरची वाट साफ करत असतात. तर तुम्ही बघितलंच असेल पावसाळ्यामध्ये भरपूर सारा इथं पाऊस पडतो. त्या पावसामुळे ना भरपूर माती खचते, वाटा खचतात आणि आसपासची जी झाडी आहे त्या झाडी वाळून गडाच्या वाटेवरती येत असतात. ती वाट तोडणे आणि ती साफ करणे त्यालाच भैरवबाची वाट असे म्हणतात. केसाने रस्ता कापतं. ह्या गडावरती 2 काठी येतात. आता आपण सध्या सिरपुंजीवरून जी काठी आली तिच्यासोबत आपण चाललेलो आहे. भरपूर साऱ्या महिला आहेत आपल्या केसांनी पूर्ण डोंगर हे सर करणार आहेत. वरती तुम्हाला दिसेलच. तर चला आपण ट्रेकला सुरुवात केलेली आहे. पाठीमागनं आपल्या आमदार साहेब आलेले आहेत. सर्वच आपले मित्र कंपनी सोबत आहेत. तर चला व्हिडिओ करा कंटिन्यू करा. ट्रेकला सुरुवात झालेली आहे. बघू भरपूर सारा होणे. इकडे आपले आंबेवाड्यावरून आलेले आपले मित्र गोरख पोटकुले पण आपल्याला इथे भेटलेत. भरपूर साऱ्या मित्रांची आपल्याला इथे भेट झालेली आहे. भरपूर सारी खावाची दुकानं, काकडीची दुकानं सर्वच आपल्याला रस्त्याला दिसतात. भरपूर सारी यावर्षी आपण पहिल्यांदाच वाटेच्या कार्यक्रमानिमित्त म्हणजे यात्रेनिमित्त पहिल्यांदाच आलेले. तसं आपण भैरवनाथाचा मागच्या पण ट्रेक केलेला आहे. त्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. पण वाटेची गर्दी बघण्यासाठी आज आपण खास आलेलो आहे. तर चला भरपूर मोठा आणि भरपूर उंच असा ट्रेकचा हा एरिया आहे. आपल्याला ट्रेक चालू करून बराचसा वेळ झालेला आहे. या बघा भरपूर सारी गर्दी आहे. तर फायनली आपण जी पहिली आपल्याला शिडी लागते त्या शिडीच्या जवळ आलेलो आहे. खालतून इकडनं आपली गाडी पार्क करून आपण पहिल्या शिडी जवळ आलेलो आहे. तर खूप 2 शिड्या लागतात उंच. आणि आजचा दिवस रविवार म्हटल्यामुळं आणि यात्रेचा दिवस असल्यामुळे गर्दी भरपूर आहे. आपले आंबेवाडीचे मित्र होते गोरख, त्यांनी मस्तपैकी आवाज दिलेला आहे. तर वरतून गर्दी जर बघितली बघा शिडीनी गर्दीच गर्दी, सगळीच गर्दी. या गर्दीमधनं वाट काढत आमदार साहेब पण वरती न थांबता न थांबता वरती चाललेले आहेत. हे संतोष भाऊ. आणि चला आपण दुसऱ्या शिडीपर्यंत आता येऊन पोहोचलेलो आहे. अशा 2 मोठमोठ्या आपल्याला शिड्या लागतात. त्यानंतर तिसरी गडाच्या पायथ्याला खूप छान असा डोंगर आहे. भैरवगड म्हटला
तर अकोला तालुक्यामध्ये 2 भैरवगड आहेत, एक कोथळाचा भैरवगड आणि एक शिरपुंजाचा भैरवगड. कोथळाचा भैरवगड अजून आपण बघितलेलं नाही, तिकडे नक्की जाणार आहे. तर बऱ्यापैकी निम्म्या भागापर्यंत आपण आलेलो आहे. हे बघा इकडनं वरती, आणि अजूनही आपल्याला किती वरती चढायचंय ते तुम्हाला दाखवतो मी. हे बघा इकडनं हा शिरपुंजाचा परिसर, आणि इकडं वरती तुम्हाला दाखवतो. तर चला, इथं वरती आपला एक मित्र दिसलाय आपला. भरपूर सारे मित्र आपल्याला या वाटेच्या निमित्ताने इथं भेटत असतात. भरपूर सारी गर्दी आहे इथं. ते इंदोराचा मित्र तो आपल्याला इथं दिसलाय. हे बघा भरपूर साऱ्या मित्रांची भेट होत असते या यात्रेनिमित्त. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. अजूनही आपल्याला किती वरती चढायचं आहे बघा. दुसऱ्या शिडीचा गर्दी चढताना आता कमी आहे. वरती खिंडीत गेल्यानंतर किती गर्दी बघायला भेटते आपल्याला, कारण आपण लवकर चढायला सुरुवात केलेली, त्याच्यामुळे गर्दी कमी आहे. नाहीतर खूप सारी गर्दी असते. तरी पण ही भरपूर सारी गर्दी आहे. हे बघा अजून आपल्याला ही खिंड पार करायची. ही मेन खिंड आहे, तिथे खूप सारी गर्दी असते आणि गर्दी भरपूर आहे. चला, या गर्दीतूनच आपण आता अजूनही आपल्याला अर्धा एक तास मला वाटतं लागेल वरती चढायला. हे बघा इकडनं आपण चढत आलेलो आहे ह्या झेंड्यापासून. तर अजूनही आपल्याला खिंडीमध्ये आता चढाई करायची. हे बघा खिंडीच्या मागं पण एक शिडी आहे. तर भरपूर लोक नवसाला पावणारा भैरव आहे म्हणून जे नवसाला पावतात त्यांना ते दान करत असतात. ते इथं धामणवनच्या ग्रामस्थांच्या तर्फे खिचडी वाटप होती. त्या खिचडीचा काही आनंद आपल्याला घेता आला नाही गर्दीमधून आल्यानंतर. तर ही वाट आहे ना, रविवारी असल्यामुळे भरपूर सारी गर्दी आहे. पहिल्यांदाच आलोय आपण, लय बेकार गर्दी दिसली आपल्याला. बघा इकडनं गर्दी आणि इकडं वरती तेवढीच गर्दी. इथं थोड्याशा पायऱ्या ह्या खराब झाल्यात, म्हणजे पावसामुळे वाढ धुते, रस्ता धुतला जातो, गवत वाढलं जातं. ते गवत साफ करण्यासाठी ही वाट जाऊन आलं का पारंपरिक. ब्लॉगला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा. तर चला, भंडारदाराचे आपले मित्र होते, त्यांनी शुभेच्छा दिल्या आपल्याला. इकडे आपला भाचा गोविंद. भरपूर सारे आज आपल्याला पाहुणे भेटतात आणि मित्र कंपनी पण भेटत असते. इकडनं साहेब आलेलेत वरती, साहेबांच्या पुढे आपण आलेलो. ते आपले गाववाले दिलीप, इकडे संतोष भाऊ, इकडे अनिल पण आहे, अनिल बांडे आपल्या गाववाला, इकडे श्याम दादा. भरपूर सारी मित्र कंपनी आपल्याला या वाटेनिमित्त भेटतात. भरपूर सारी गर्दी आहे. या गर्दीतून वाट काढत काढत आपण आता वरती चाललेलो. आता खिंडीच्या जवळ आलेलो. तिथनं घनचक्कर डोंगरावरती जायला एक शिडी आणि इकडं भैरवगडावरती एक जायला शिडी आहे. तर या उन्हामध्ये पण न थकता न थांबता आमदार साहेब पण वरती चाललेले ट्रेक करत. आपले जालिंदर भाऊ दिंद्रे, स्वप्न भाऊ पेडेकर, अजित भाऊ कोडाळी, सर्वच आपले मित्र कंपनी साहेबांसोबत आहेत. नवनाथ भाऊ असतील, बारामती असतील, आणि आपले सर्वांचे लाडके माऊली खाडे पण आमच्या सोबत आहेत. तर चला, रस्त्यातून वाट काढत आपण खिंडी जवळ येऊन पोहोचले. खिंडीची गर्दी, भरपूर गर्दी आहे. तर दुसरी जी आपण काठी सांगितली ती काठी इकडनं जायनेवाडीकडून येते. तर त्या खिंडीमध्ये आपल्याला आवाज येतोय काठीचा. आता बघा ही काठी इकडनं जायनेवाडीकडून आलेली. आपण खिंडीच्या वरती आलो. भरपूर गर्दी असल्यामुळे खिंडीतून लगेच बाहेर आलो आपण वरती डोंगराला. बघा घनचक्कर डोंगरावरती जाणारी ही सर्वात लांब शिडी आहे. खूप मोठी वन विभागाने खूप साऱ्या सुविधा केलेल्या आहेत पर्यटकांसाठी. घनचक्कर डोंगर बघता यावा यासाठी शिडी बनवलेली. तर चला, घनचक्कर डोंगर नक्कीच आपण एकदा ट्रेक करू. परंतु इकडे आपण मंदिराच्या कमानी जवळ आलोय. भैरोबाची ही कमान आहे, त्या कमानी जवळ आलेले साहेब पण आपल्या सोबतच आहेत. तर गर्दी पाहू शकता तुम्ही. हे बघा बारी लागलेल्या आहेत, म्हणजे रांगा लागल्यात दर्शनासाठी भैरवगडाच्या. आणि ही कमानीपासून जी रांग आहे दर्शनासाठी, तर ती मंदिराच्या आतमध्ये पर्यंत रांग आहे. तर त्याला भरपूर सारे पेढेवाले आपले गाववाले पण इथं आहेत आणि भरपूर सारी मोठी रांग आहे. अजून आपली जी पालखी ती मागणी घ्यायची, त्याच्या अगोदर आपण दर्शनासाठी चाललोय. या भरपूर साऱ्या गर्दीतून साहेब मागत आणि आपण पुढे चाललोय. चला, दर्शन करून घेऊयात आपण.
गर्दीमध्ये आपल्याला रांग लावावी लागते का बघू आता. तर नक्कीच दर्शन आज होतं की नाही अशी भीती वाटते, पण एवढ्या गर्दीमधनं दर्शन घेण्याचा आपला प्रयत्न राहील. तुम्हाला भैरवाचं आजचं जे मुखदर्शन आहे ते नक्कीच आपल्याला बघायला भेटेल. चला साहेबांसोबत जाऊयात, म्हणजे आपल्याला दर्शन पण होणार आहे. हा मंडप आहे ना, या मंडपाच्या आतमध्ये गुहा आहे, एक गडद आहे. त्या गडदेमध्ये आपल्या भैरवनाथाचं मूर्ती आहे. पहिल्यांदा तिथं दगड फोटो असायचा भैरवगडचा, नंतर ती मूर्तीची स्थापना केल्यानंतर मूर्ती एकदम घोड्यावरती रूढ झालेली मूर्ती. हे बघा गर्दी भरपूर आहे. या गर्दीमधनं आता आपण रांगेत उभा राहिलो, साहेब पण आहेत आणि आपण पण आहेत. तर चला मस्तपैकी आज सावली केलेले मंडप टाकून आता जवळजवळ गुहेच्या दरवाजाजवळ आलेले, परंतु भरपूर सारी गर्दी, भरपूर सारी चावचाव, सगळी लोक दर्शनासाठी आतुर झालेले आहेत आपल्या भैरोबाच्या. नवसाला पावणारा हा भैरोबा. आणि इकडं देणगीदार आहेत, एवढा साहेब पण रांगेत, सोपन भाऊ अजित, आणि त्याच्यानंतर मग आपला नंबर आहे. इकडे खाली बघू शकता खूप सारा निसर्ग छान आहे. इकडे भरपूर सारी गर्दी आहे, भरपूरच. तर चला आपण दर्शनाच्या एकदम जवळच आलेलो. या गर्दीमधनं मोबाईल पण पकडता येत नाही. इकडनं गुहेत आतमधनं गेल्यानंतर इकडनं बाहेर निघायला पण जागे, म्हणजे इकडनं दर्शनासाठी आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला परत दुसरा रस्ता आहे, तो बाहेर गुहेचा दुसरा दरवाजा, तो बाहेर निघण्यासाठी. तर चला एवढ्या गर्दीमधनं आपण थोडंसं प्रयत्न करून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करूयात. ते भरपूर सारे लोक आशेने बघतात आपल्याकडे कधी नंबर येईल आपला भैरवाच्या दर्शनाचा. कारण वाटेचा दिवस आहे ना, हा खूप खास असतो. आणि ज्या भैरवाच्या सांगायचं ठरलं तर हा नवसाला पावणारा भैरव आहे. खूप साऱ्या लोकांच्या इथं ज्या मनातील इच्छा असतात त्या पूर्ण होत असतात. आणि तुम्ही इतर दिवशीही रविवारीवर आलात तर भैरवाला इथं कौल लावला जातो. रविवारच्या दिवशी भैरवाचा वार असतो, त्या वाराच्या दिवशी भैरवाचं दर्शन होतं. तसेच आपली ज्या इच्छा असतात तिथे जो भगत असतो तो कौल लागत असतो. हे बघा छोटासा दरवाजा आहे, एका वेळेस एकच व्यक्ती जाऊ शकते. इथं आपले मित्रच होते, त्याच्यामुळे मग आपण आतमध्ये प्रवेश केला तर तो काही जाऊन देत नव्हता आपल्याला, पण तो फायनली आपल्याला मध्ये जाऊन दिलं. हे बघा सगळे आपले भंडारा लावणारे भगत मंडळी होते आणि भरपूर सारी गर्दी होती गुहेमध्ये. हे बघा ह्या मूर्ती जी आहे हे आहे आपले बालभैरवनाथ महाराज भैरोबा. हे बघा हे भगत आहेत. इकडे संतोष भाऊचं दर्शन झालंय, अजित भाऊ ते बसले, साहेब पण बसलेत. तर चला आपण पण भैरोबाचं दर्शन घेऊयात. आणि हे बघा हे भगत आपले ओळखीचे झालेत. आता मागच्या वेळेस पण आपण ट्रेकला आलो होतो तेव्हा पण ते होते. तर साहेब इकडे बसलेत, सुनील भाऊ बसलेत. एवढं सुंदर असं आज भरपूर सारे हार घातले आहेत, मूर्ती लाइटिंग लावलेली आहे, त्याच्यामुळं खूप छान दिसते. तर चला संजय भाऊचं दर्शन झालं, आपण पण दर्शन घेऊयात. भैरोबाकडे साकडं घालूयात की सर्व आपला आदिवासी समाज आहे त्यांना सुखी ठेव आणि आपल्या शेतीचं रक्षण कर. भैरोबाच्या वाटेनिमित्ताने इथल्या जो शिरपुंजे गाव आहे, आसपासचे जे गाव आहेत ते गाव जो आपला पहिला जो धान्य आहेत त्यांची खीर बनवून, भाताचं खीर बनवून, आणि मग ती खीर या भैरोबाला आजच्या दिवशी निवेद दाखवत असतात. आजचा दिवस म्हटला तर इथल्या प्रत्येक नागरिकाच्या घरामध्ये भाताची जी खीर आहे ती बनवलेली असते, तिचं नैवेद्य भैरोबाला दाखवला जातो. एवढा दर्शन घेतल्यानंतर आपल्याला दुसऱ्या शिडीने वरती यावं लागतं. वरती आल्यानंतर चला जाऊयात आपण देणगीदार जिथं आहेत तिथं पावती, तिथं साहेब गेलेले. चला भरपूर सारे आपली मित्र कंपनी आपल्याला भेटलेली आज या पूर्ण गड झालेले सर्वच आपले मित्र कंपनीचे आज दर्शन झालेले. चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू करा. दर्शनासाठी आली आहे आणि खूप मोठी गर्दी दर्शनासाठी आहे. सर्व भाविकांनी सगळ्यांना सहकार्य करायचं, दर्शन घ्यायचंय, कुठेही लोटालोटी करायची नाही, उतरतानाही व्यवस्थित गड उतरायचं आहे. आणि तुम्ही इथल्या सर्व ग्रामस्थ, सर्व ह्या
या देवस्थानाच्या आयोजकांना सगळेजण मदत करतील. मी मनापासून या भैरोबाच्या वाटेच्या यात्रेला शुभेच्छा देतो. भैरोबाच्या चरणी साकडे घालतो की कधीच या माझ्या अकोले मतदारसंघावरती संकट येऊ देऊ नको, महाराष्ट्रावरती संकट येऊ देऊ नको. शेतकऱ्यांचं, मायबाप जनतेचं संरक्षण कर, रक्षण कर, कष्टकऱ्यांचं संरक्षण कर, अशी भैरवनाथ चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. भैरवनाथ महाराज की दर्शन झाल्यानंतर वरतून गर्दी बघितली. आता भरपूर सारी गर्दी झाली होती. रोज शुक्रवार जेवढी गर्दी असते ना तेवढीच गर्दी आज भैरवगडावर होती. रविवार आणि वाटेचा दिवस. तर चला सर्वच आता इकडे समोर आल्यानंतर आंबेवाडीचे जे वाघ्यामुळी पथक होतं त्यांचं सुंदर असं आपल्याला गायन बघायला भेटलं. आपले मित्र तिथे गोरख पोटकले होते. खूप दिवसांनंतर त्याची भेट झाली होती आणि ते पण या वाघ्यामुळीचाच एक भाग होता. वरती वेताळ महाराजांचं जे छोटंसं मंदिर आहे तिकडे आपण जाणार आहोत आता. दर्शन घेतल्यानंतर वरच्या जे बाजूस आपण आलो तर तिथं वेताळ महाराज आहे, त्यांची एक दगडी स्वरूपात मूर्ती आहे. त्या मूर्तीचं पण आज दर्शन घेऊयात आपण. तिथं पण चांगला असा चौथरा बांधलेला आहे. तर भरपूर इथे पण लोक दर्शनासाठी येत असत. तर चला आपण पण या वेताळेश्वर महाराजाचं दर्शन घेऊयात. बघा साहेब पण आलेले. भरपूर आजचा दिवस खास आहे कारण भरपूर सारी आपल्याला मित्र कंपनी भेटत असे भरपूर गर्दी आपल्याला आज इथे बघायला भेटली. तर हे वेताळेश्वर महाराज यांचं दर्शन घेतलं इथे साहेबांनी. तर आता फायनली भैरवाची जी वाट आहे आपल्या खाली ती महिला मंडळ आपल्याला झाडताना दिसले केसाने, तर ती आलेले. त्याच्यामुळे एवढी सगळीच पब्लिकचं लक्ष त्या गेटकडे आहे. तर चला गेट वरती जाऊयात आपण आणि वरतून बघूयात भैरवाची वाट कशी असते ते तुम्हाला बघायला भेटेल. आणि दोन्ही काठ्या आलेल्या आहेत, शिरपुंजे वरून एक आणि जायनेवाडीवरून एक. तर भरपूर सारी गर्दी आहे. डोंगरावरती पाण्याची टाकी पण आपल्याला पाहायला भेटले. तर या बघा खालतून पालखी आलेले. भरपूर सारे जो बँडवाले होते ते ताशावाले होते, त्यांच्या माग एक पारंपरिक ढोल पण वाजवत एक बाबा आलेले. ही पालखी आलेली. समोरची जी शिडी दिसते आपल्याला ती घनचक्कर डोंगरावरची. मला वरतून काही व्हिडिओमध्ये बरोबर दिसत नव्हतं. मग आता आपण बघा इकडनं जो रस्त्याला गवत वाढलेलं होतं ते गवत साफ करत पालखी वरती आलेली आहे. बघा गावातील जे नागरिक आहेत तिने विळा गवत काढण्यासाठी घेतलेले. एकंदरीत ही वाट साफ करतात. तिकडनं पूर्वीची जी वाट आहे जुनी त्या वाटेनं ती आपली जी पालखी आहे ती पालखी येणार आहे. त्या पालखीच्या पुढची जी दगड असतील, गोटे असतील, झाड असतील, गवत असतील, हे गवत काढण्याचं काम तिथले नागरिक आसपासच्या गावचे नागरिक आहेत ते करतात. तर चला फायनली जी वाट आहे साफ करण्याचं ती वाट साफ करत महिला ज्या आहेत ज्या महिलांचा नवस आहे ते महिला ही वाट साफ करत असतात. एखाद्या महिलेला जर मूलबाळ होत नसेल तर त्यासाठी नवस बोलला जातो. तो नवस अशा स्वरूपाचा असतो. बघा रस्ता आहे, तो जो वाटेचा आपला रस्ता आहे तो रस्ता झाडत ह्या महिला पूर्ण गड चढत येतात. त्या बघा पूर्ण चालत आणि केसाने किंवा आपल्या साडीच्या पादराने रस्ता साफ करत काठीच्या पुढे या महिला चालत असतात. त्याच्यानंतर काठी असते मागं. भरपूर साऱ्या महिलाच भैरोबाची वाट खास या नवसाला पावणाऱ्या भैरोबा आहे त्याच्यामुळे ही वाटेला खूप महत्व आहे. ज्या महिलांचं नवस असतील, नवस पूर्ण झाल्यानंतर छोटी बाळं घेऊन दर्शनासाठी येत असतात. नवस जर पूर्ण झाला तर 5 वर्षे या महिला आपलं नवस खेळत असतात. भरपूर सारे आज महिला आहेत. पहिल्यांदाच आपण या वाटेचा अनुभव घेतलाय. तुम्ही घेतलाय की नाही मित्रांनो नक्की कॉमेंट करून सांगा. अजून कोणकोणत्या गडावरती अशा केसांनी रस्ता वाट करत महिला जातात नक्की तुमच्याकडे असतील तर कॉमेंट करून सांगा.
तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. आता आपण एवढं झाल्यानंतर आपण आता परतीचा प्रवास चालू करणार आहे आपला, कारण भरपूर वेळ झाला आपण वरती आलेलो आहे गडावरती, दर्शन झालं आपलं. आता आपल्याला पुन्हा खाली जायचं. बघा खाली भरपूर सारी गर्दी आहे. ह्या महिलांना वाट करून दिली जाते वरती. या वाटेला कोणीही क्रॉस करून जात नाही, त्यासाठी सर्व गावातील तरुण जे मंडळ आहेत त्या वाटेच्या दोन्ही बाजूला असतात. कोणत्याही महिलेला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे याची ते पूर्ण काळजी घेत असतात. खालच्या खिंडीमध्ये भरपूर सारी गर्दी आहे. तर चला आपण आता परतीचा प्रवास आपण चालू करूयात. खालच्या खिंडीमध्ये गर्दी भरपूर आहे. तर इकडे आपल्या वन विभागाचे भरपूर कर्मचारी होते, तसेच पोलीस प्रशासनाचे कर्मचारी होते. तर फायनली आपण आता परतीचा गडावरून उतरण्याचा प्रवास चालू केलेला आहे. सर्वच आपले सहकारी सोबत आहेत. आपले सोपन भाऊ असतील, बांडे, विजय मेंगळे आपल्या मागं. बघा खाली आल्यानंतर गर्दीच गर्दी. वाट गेल्यानंतर वाटे मागून जेवढी लोक थांबली होती ना तेवढी एकखटी वरती निघाली, त्याच्यामुळे भरपूर सारी गर्दी झाली होती. या गर्दीतून आपल्याला पुन्हा एकदा वाट काढत जावं लागणार होती. खाली आल्यानंतर ज्या गर्दीचा नजारा आपल्याला पाहायला भेटला, अप्रतिम होता हा नजारा आहे. बघा भरपूर सारी गर्दी होती, सगळे लोक थांबलेली होती आणि भरपूर कळसुबाईला जेवढ्या प्रमाणात गर्दी असते तेवढी या भैरवनाथाच्या दर्शनासाठी आज गर्दी. तो बाजूचा डोंगर आहे तो घनचक्र डोंगर आहे. या डोंगरावरती मित्रांनो गडद आहे. ती गर्दी म्हणजे भरपूर साऱ्या गायी असतात. नक्कीच तुम्ही आल्यानंतर त्या घनचक्र डोंगरावरती पण जा, खूप छान बघायसाठी. बघ वारगोशी गावचे आपले मित्र भरपूरच आपल्याला आज मित्र कंपनी बघायला भेटली. वाटेनिमित्त आसपासचे जेवढे तालुके असतील, गाव असतील, नाशिक जिल्ह्यातून असतील, भरपूर लोक आज आलेले आहेत. चढणं जिथं कठीण होतं तेवढंच उतरणं पण कठीण होतं, कारण वरतून येताना कोणत्याही दगडीवरती आपला पाय पडल्यानंतर दगड खालून येणाऱ्या माणसाला लागली नाही पाहिजे याची काळजी घेऊन उतरायला लागते. भरपूर सारे अजूनही वरती जाणाऱ्यांची गर्दी भरपूर आहे, उतरणाऱ्यांची गर्दी कमी आहे. भरपूर सारे वरती जाणारे लोक आहेत. तर चला मस्तपैकी आपला असा ट्रेक झाला. अजय भाऊ आहेत, सर्वच आपली मित्र कंपनी. तर खूप छान आजचा आपला भैरवगडाचा ट्रेक झालाय. तुम्ही पण या भैरवगडाच्या वाटेला आले होते का नाही नक्की कॉमेंट करून सांगा. तर चला फायनली आपण उतरत मध्यभागी आलेलो आहे. अजूनही आपल्याला निम्मा भाग उतरायचा आहे. तर खूप जपून उतरावं लागतं, खाली बघून पाय टाकावं लागतं, नाहीतर आपल्याला पडण्याची खूप दाट शक्यता असते, कारण भरपूर सारे खडे रस्त्यावरचे आहेत, त्याच्यामुळे एकदम हळूहळू उतरावं लागते. तर कोण कोण भैरवगडाच्या वाटेला आलं होतं नक्की कॉमेंट करून सांगा. भरपूर उंचवरून आपण खाली उतरले. आता थोडीशी चढणाऱ्यांची गर्दी वाढलेली आहे, उतरणाऱ्यांची कमी झाली, कारण वरती गडावरती भरपूर लोक थांबलेले आहेत. अजूनही भरपूर आपल्याला उतरायचे. इकडे मात्र मस्तपैकी भैरवनाथ महाराजांचं नाव लिहिलेले. तर चला जवळजवळ आपण खाली पोहोचलेलो आहे, गडाच्या पायथ्याला आलेलो आहे आता. तर असा आपला सुंदर असा आजचा ट्रेक, काही आठवणीत राहणार आजचा हा भैरवगडाचा ट्रेक झाला. नक्कीच खूप छान अशी यात्रा भरती वाटेला. नक्कीच यावर्षी जरी तुम्हाला यायला जमलं नाही तर पुढच्या वर्षी नक्की मित्रांनो या भैरवनाथाचं दर्शन घ्या आणि नवसाला पावणारा भैरवनाथाकडे नवस मागा मित्रांनो. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुंदर असं बाजारातून फेरफटका मारत आता आम्ही चाललो मित्रांनो आपल्या घरी. नंतर जायच्या अगोदर मस्तपैकी धन्यवाद नावाची पाटी उरली आपल्याला. खूप छान वाटलं आजचा ट्रेक, सार्थक झाल्यासारखं वाटलं. तर नक्कीच मित्रांनो पुढच्या वर्षी या भैरवाची जेव्हा वाट असेल तेव्हा नक्की तुम्ही या. तर चला मित्रांनो असा होता आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघत चला मित्रांनो, कॉमेंट करा.